कर्मवीर भाऊराव पाटील भाग 2। कधी कधी मुले अभ्यास करत करत झोपत होती, तर कर्मवीर भाऊराव पाटील त्या लेकरांच्या उशाचा दिवा विझवत आणि त्यांच्या अंगावर आथरून नीट टाकत, हातामध्ये कंदील घेऊन ते झोपलेल्या मुलामधून फिरत असत। एके दिवशी एक मुलगा असाच उघडा पडला होता। त्याची उलघाल झालेली कर्मवीराने पाहिली। त्याच्या अंगात ताप भरलेला होता। कर्मवीरांनी त्याला आपल्या अंथरुणात घेतले, त्याला पांघरून घातले। वसतिगृहातील काही मुलांना आई नव्हती, तर काहींना वडील नव्हते। वहिनी आणि अण्णांनी त्यांना आई वडिलाची उणीव कधीच भासू दिली नाही। भाऊरावांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी घडवताना इतर शिक्षणावर भर दिला। सर्वांगीण विद्यार्थी घडवून त्यांच्या श्रमाचे चीज व्हावे यासाठी ते जन्मभर झगडले। शिक्षण संस्था आणि वसतिगृह चालवताना अनंत अडचणी आल्या, परंतु त्यातून मार्ग काढत ते पुढे गेले। दिनांक 25 फेब्रुवारी 1927 रोजी सातारा येथील वसतिगृहाचे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण गांधीच्या हस्ते झाले। कर्मवीराच्या अद्वितीय कामावर प्रसन्न होऊन गांधींनी दरवर्षी 500 रुपयाची देणगी हरिजन सेवक फंडातून देण्यास सुरुवात केली। 16 जून 1935 मध्ये रयत शिक्षण संस्थेची अधिकृतपणे त्यांनी नोंदणी केली। त्याच वर्षी त्यांनी सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले। त्यानंतर महाराजा सयाजीराव हायस्कूलची सातारा येथे सुरुवात केली। हे हायस्कूल विनाशुल्क पद्धतीचे आणि कमवावं शुका या योजनेवर आधारित होते। त्यानंतर 1947 मध्ये त्यांनी अशा प्रकारची अनेक हायस्कूल सुरू केली आणि शिक्षणाची कवाडे ग्रामीण महाराष्ट्रात उघडली गेली। सन 1954 मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले। त्यानंतर लगेचच कराड येथे संत गाडगेबाबा कॉलेज सुरू केले। सन 1955 मध्ये चांगले शिक्षक घडवण्याच्या उद्देशाने मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले। त्यांचा प्रमुख उद्देश शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा होता। सामाजिक कार्य करताना त्यांच्या मनावर महात्मा फुलेंचा जबरदस्त प्रभाव होता। भाऊराव पाटील यांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी 38 वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली। तसेच 578 शाळा, 6 ट्रेनिंग कॉलेज, 108 हायस्कूल आणि 3 महाविद्यालये सुरू केली। महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली। कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे। रयत शिक्षण संस्था ही तिच्या बोधिचिन्हासारखीच आपली पाळेमुळे खोलवर असणाऱ्या एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षासम सकळ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आपली विशाल छत्रछाया देऊन आजही नम्रतेने उभी आहे। 1959 मध्ये कर्मवीर भाऊरावांना पुणे विद्यापीठाने डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले। त्याच वर्षी भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केले। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले। 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देहावसान झाले। ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दीपस्तंभासारखे जीवन जनतेच्या सदैव स्मरणात राहील। नवीन पिढीला त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि कर्तृत्वाची जाणीव असणे दिशादर्शक ठरू शकते। पुण्यस्मरण दिनाच्या औचित्याने कर्मवीर भाऊरावांना शतशः नमन। कर्मवीरांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था आता नीतिबाह्य झालीय हे वास्तव आता विस्तवासारखे पोळून काढते। तर मित्रांनो, हा समीर गायकवाड यांचा लेख होता।